निपाणी वडगावातील अतिक्रमणग्रस्त कुटुंबांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता। लवकरच जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा होणार। मौजे निपाणी वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथील प्रवरा डाव्या कालव्यालगत 30 ते 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या 80 ते 90 मागासवर्गीय आदिवासी आणि इतर वंचित घटकातील कुटुंबावर अतिक्रमणाच्या नावाखाली घरच्या घरी बेघर होण्याचा धोका निर्माण झाला। जलसंपदा विभागाने दिलेल्या अंतिम नोटीसनंतर नागरिकांमध्ये भीतीचं आणि चिंता निर्माण करणारं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी नागरिकांनी भाजपा उत्तर अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांना निवेदन सादर करून त्यांच्या पाठबळाची मागणी केली होती। या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नितीन दिनकर यांनी लवकरच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे। दिनकर यांनी सांगितलं की नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचा विचार करून मी स्वतः हे प्रकरण पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार। त्यांच्या समवेत चर्चा करून अतिक्रमणग्रस्त कुटुंबांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे। अण्णाभाऊ साठे नगर वार्ड क्रमांक 6 मधील नागरिकांनी सदर केलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की संबंधित कुटुंब कालव्याच्या भरावापासून सुमारे 30 फूट अंतरावर राहतात आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत मार्फत सर्व शासकीय सुविधा मिळत आहेत। यापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामेही झाली आहेत। रहिवाशांची मागणी आहे की संबंधित अतिक्रमण हटवण्याऐवजी दीर्घकाळ राहत असलेल्या कुटुंबाचं अतिक्रमण नियमित करून त्यांना न्याय द्यावा। नितीन दिनकर यांच्याकडून पुढील हालचालीची अपेक्षा असून त्यांच्या पुढील चर्चेनं निपाणी वडगाव शेकडो नागरिकांच्या भवितव्यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे।